आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कोणती त्या परमात्म्याला आमची आठवण द्या का आठवण द्या. तर आता अनादी कालपासून आम्ही फिरतोय महाराज. फिरतो परंतु आनंदात नाही, दुःखात फिरतो. किती दुःख आहे सांगण्याच्या पलीकडचं आहे. काय सांगू गर्भीची आता मदभोगिता नारायण नास मला मुद्र दानात लक्षण क्षणात ह्यात याच्यापेक्षा जास्त मारतानाच होतो. अनेक यातना यम करवी कोण सोडविला तेथे तुला. एवढा दुःख भोगत भोगत आम्ही इथपर्यंत आलो. पाप पुण्य समान झालं. म्हणून इथं आलो. लक्षात ठेवा. म्हणून जेवढे नरदेहाला प्राप्त झाले ना, आता जरी गरीब दिसत असले तरी सुद्धा सगळ्यांचं पाप पुण्य समान झालं. कर्माच्या संबंधानं सगळे सारखे. म्हणून बाबा सांगायचे जिसकी उसकी टेक आणि सबकी निशानी ये. कशावरून? सगळ्यांचं पाप पुण्य समान झालेले. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार मग एक गाडी थिटवतो, गाडीच्या खाली उतरत नाही आणि एखादा स्लीपर नीट नाही, मग हे कसं काय? जे सोबत घेऊन आलेत ना बाबा त्यांनी घोळ केलाय. म्हणजे प्रारब्ध जे येताना घेऊन आले ना त्यांनी घोळ केलाय. अनुकूल प्रतिकूल प्रारब्ध. येताना आम्ही सोबत आलो 1 करोडपती तीर्थयात्रेला आणि त्याच्या सोबत एक मोलमजुरी करणारा त्याच्या सोबत गेला. आता ऐका घोळ असा झाला. करोडपती निघायच्या दिवशी त्याच्या तिजोरी 10,000 रुपये होते. जायचे 2 महिने. आता विलाज नाही, ATM नाही, व्यवस्था काही नव्हती. 10,000 रुपयाचा बंडल घेऊन 2 महिन्यासाठी जावं लागलं. आणि जे मोलमजुरी करणार होतं ते म्हणलं 2 महिन्यापासून तयारी करतोय तीर्थयात्रेला जायची. त्यांनी 40,000 रुपये खिशात चालवले. मोलमजुरी करणाऱ्याच्या खिशात 40,000, करोडपतीच्या खिशात 10. हे मोलमजुरी करीत होत ते बिसलेरीशिवाय पाणी पित नव्हतं. आणि जे करोडपती होत त्याला बिसलेरी घ्यायची म्हणली का त्याच्या अंगावर काटा उठायचा. का? जे सोबत घेऊन आलाय ना त्याने घोळ केला. तसं तुमच्या जे सोबत आले ना ते अनुकूल प्रारब्धानी हे सगळं घोळ केले. हे प्रारब्धानी लहान मोठे केले. पण नरदेहाला तुम्ही आले ना सगळे एका लेवलचे होते. सोबत जे प्रारब्ध आणलं ना त्या प्रारब्धानं तुका म्हणे साठे आणि प्रारब्धानं केले वाटे. हे लहान मोठेपणा प्रारब्धाचा आहे महाराज. प्रारब्ध भोगलं का संपून जातं. पण मूळचे मात्र आम्ही लहान मोठे नाही. मूळचे सगळे सारखेच. आणि म्हणून प्रारब्धाच्या योगानं दुःख भोगतोय ते भोगूनच सारावं लागतंय. असं किती वेळा भोगलंय त्याचं गणित नाही. पण इथं मात्र प्रारब्धही संपवता येतंय, संचितही टाळता येतंय आणि क्रियमानही बाधत नाही. एवढी हे 3ही फायदे आमच्या एकट्या सद्गुरूंनी नुसतं आमच्याकडे बघितलं आणि हे 3ही माप आमच्या पदरात टाकले. कृपा कटाक्षे निहाळले आपुल्या पदी बैसविले म्हणून तो कृपाळू आहे. हो. म्हणून तो त्या परमात्म्याची आठवण कशी करायची हे आम्हाला सांगून देतो महाराज. तो कृपाळू महात्मा. आणि म्हणून हो आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. पांडुरंगाला आमची आठवण करून द्या जीवाची. मग तो पांडुरंग संत जन हो तुम्हाला माझ्या दारात पाठवील आणि मग तुमच्याकडून माझा उद्धार होईल. तसा मी उद्धार करून घ्यायला समर्थ नाही. अभंगाचं
जीवदशा स्वीकारलेली आहे, म्हणून आम्ही अनाथ झालो, म्हणून आम्ही पापी झालो, पतित झालो, अपराधी झालो. का? कारण हो जीवदशेने आम्हाला ग्रासलंय. लक्षात घ्या, महात्मा मात्र काही बघत नाही, सद्गुरु काही बघत नाही. तुम्हाला अनुग्रह दिला, तुम्ही मोठे, तुमच्याकडे पैसे म्हणून दिला, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणत्या सद्गुरूने लहान बघितला नाही, मोठा बघितला नाही महाराज. म्हणून हे श्रीपाद बाबांनी जेवढे जेवढे अधिकारी हो बाबांचीच लक्षणं सगळ्यांकडे अगदी जशीचे तशी बघायला मिळतात. म्हणून अनाथ अपराधीपती तागा परी पाया वेगळा नका करू. आपल्याला कोणालाच पाया वेगळं केलं नाही, उलट पाया वेगळं घेतलं. म्हणजे पाया घेतलेच खूप नाही, नाहीतर मग बाकीच्या ठिकाणी तोंड बघून कार्यक्रम, घरदार बघून कार्यक्रम आहे. हा मोठा असला तर जवळ, बारका असला तर मग लांब. माळा सुद्धा फेकून, बारक्याला माळा फेकून, मोठ्याला माळा जवळ येऊन, आपल्याला मात्र तसं. म्हणून एवढी कृपाळू हे सगळे अधिकारी वर्ग आपल्याला भेटला. आम्हाला बरेच दिवस असं वाटायचं बाबांना बघितलं नाही ना, ती खूप खंत जीवनामध्ये अशी कायम टोचत राहायची मला. तर तुम्हाला खरं सांगू का, एवढी अधिकारी मंडळी येत गेली ना. आमच्या आप्पा 2-3 दिवस खूप झाले मला, 2-3 दिवस झाले आमच्याकडे. आम्ही असो नाही तर नसो येतात आणि इतकं काही सांगून देतात ना, असं वाटतं की बाबाच आलेत त्यांच्या रूपानं. अंतःकरणाची जी तळमळ आहे ना, आप्पांच्या रूपात बाबा पूर्ण करताय. आमचे फोन होत नाही, पण ताई होऊन फोन करणार. तुम्हाला तर काय फोन करायला नको, तुम्ही तर काय खूप बिझी आहे. कशाचं काय बिझी, कुत्र खात नाही मला, पण अहंकार असतो, फालतूचा नको त्या गोष्टीचा अहंकार, लौकिकाचा अहंकार, बाकी काय. पण महात्मे मात्र आपल्याला हे सगळे एकाचे मनोव्यापार हे सगळे सारखेच आहेत महाराज. एकाला झाकवायचं आणि एकाला दाखवायचं. वास्तवात बघितलं ना तर सद्गुरूची लक्षणं ना आमची लक्षणं मॅच होत नाही अजिबात. म्हणजे तसुभर मॅचिंग नाही. म्हणजे दुसरे जर असते तर व्यवहारात आम्हाला जवळच नसतं केलं, कारण गुणधर्म कोणतेच मॅच होत नाहीत महाराज. तरी सुद्धा अभेर नाही, त्याचं नाव महात्मा आहे. लक्षात ठेवा, तुम्हा मला जवळ केलं आणि जवळ करून इच्छा नसताना हे पदरात टाकलं आणि जसं जसं सुख मिळत गेलं तसे तसे आपण जवळ गेलोय. आपण काही प्रेमाने जवळ नाही गेलो, सुख मिळत गेलं म्हणून जवळ गेलोय. सुख जर मिळालं नसतं तर गुरु तिकडं आम्ही इतकी आम्ही हुशार आहे. हो, पण हे कृपाळू पण महात्म्याचं आहे, हे सज्जन पण महात्म्याचं, हे संत पण महात्म्याचं आहे. आणि म्हणून अनाथ अपराधी पतित आणि आगळा म्हणजे नमुनाच आहे महाराज जीव. करू नये तेच करतोय, खाऊ नये तेच खातोय, पाहू नये तेच पाहतोय, असा आगळा आहे. पण सद्गुरूच्या तावडीत सापडला आणि वालेपायासारखा सुद्धा सोडला नाही महाराज. बोलीला वाल्मिकी तैसाच करीन वरतो दाबीला नामा म्हणे. वाल्यापायासारखा सोडला नाही तर तितकं तर पापा म्हणायचे तुम्ही आम्ही केलं. आणि म्हणून आपल्याला सुद्धा सद्गुरूच्या तावडीतून सुटता नाही आलं महाराज आणि सगळ्यांना देव करून टाकलं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्या परमात्म्याचं भजन हाताने ढाळी मुखाने नमस्कार. विठोबा कुमार
मावश्या हो, कार्यक्रम संपला का? हो माझ्या चौथ्या कार्यक्रम जोपर्यंत इथून सुचारा होत नाही कोणी उठायचं तुमच्या पाया पडू का आता? मुबारक हमारे हरि सद्गुरूच्या कार्याची तळमळ अंतकरणात जेवढी रुजत न महाराज तेवढा तो जीवाची बरी तू के महेशीसी. आणि आपल्या अधिकाऱ्यांकडून ते बघायचं सद्गुरू जे जबाबदारी कार्याची सोपवली ना किती अंतकरणामध्ये रुजावी महाराज ते जबाबदारी. हे सद्गुरूचं कार्य किती अंतकरणामध्ये ठसावं काय त्याला मर्यादा नाही. 2 वर्ष झाले मला एक मी जाता जाता अनुभव आमचा सांगून जाईल. बोलू नका. हरी विठ्ठल विठ्ठल अनुभव असा होता. 2 वर्षापूर्वी परमादरणीय वैकुंठवासी प्रकाश काका महाराज गायकवाड सगळ्यांचा नगरकरांचा अनुभव आहे. सद्गुरू कार्यात किती अंतकरणामध्ये रुजावं याला काहीतरी मर्यादा आहे. प्रकाश काका महाराजांचं देहावसन झालं आणि दशक्रिया आमच्या नगरच्या अमरधाम मध्ये दशक्रिया विधी होत होता. कावळा शिवेना महाराज हरी महाराज कावळा शिवेना इकडचा दावा मागून सुरू झाला संपला तिकडला संपला तिकडला संपला तिकडला संपला अख्खा अमरधाममध्ये दावे संपून गेले. सगळ्यांना कावळे शिवले आणि एवढा अधिकारी महात्मा कावळा शिवले विचारच करणे सगळे असं कसं काय झालं. मग म्हणले लहान मुलाची अडकला असं त्याला दर्शन घ्यायला लावलं तरी शिवेना. मोठ्याला अडकला दर्शन घ्यायला लावलं तरी शिवेना. तिला नाथ होती छोटी म्हणजे तिच्यात अडकला असं. आता हे महात्म्याचे जीव यांच्यात अडकत होती एकेकाच्या मनाने महाराज कशानेच कावळा शिवेना. शेवटी जी ज्येष्ठ मंडळी असते ना ती ज्येष्ठ त्याच्यासाठी लागत असतात बरं का. बेलवंडीकरांच्या सोबत बिलाडे आप्पा हे सगळं बघत होते आणि आप्पा बराच वेळ झाला आणि आप्पा पुढे आले आणि काकांचे थोरले चिरंजीव पियुषला बाजूला घेतलं. म्हणले काय सांगायचं ते पियुषला सांग. जा म्हणले दर्शन घे आणि मी सांगतोय तेवढं. काय सांगतोय आतापर्यंत जसं बाबांचं कार्य ताईंच्या हातून तुम्ही घडवून आणलं. कार्य कोणाचं आहे बाबांचं. हातून कोणाच्या घडवलंय ताईंच्या. पण कोणामुळे घडलंय काकांच्यामुळे घडलंय. आणि तसंच कार्य मी थोडंही कमी पडू देणार नाही. सगळी जबाबदारी मी घेतो एवढं म्हण आपण आम्हाला सांगितलं. नंतर मी काय म्हणायला लावलं होतं तुम्हाला पटणार नाही. तो पियुषाला गेला त्याने पिंडाला दर्शन घेतलं एवढं म्हणून आणि तो वळाल्यानंतर त्याने तोंड फिरवलं माणसाकडे यायला निघला आणि सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्यालाच कळलं नाही टाळ्या कशा का टाळ्या वाजल्या म्हणून तो
तेवढ्या लिंबा झाडाचे 4-5 कावळे होते ना, सगळे कावळे खाली उतरले पिंडाला शिरले. ग्रंथात वाचलेलं नाही, हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता विद्वान मंडळी याला काय म्हणत असतील, अंधश्रद्धा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण हा आमचा अनुभव आहे. हा घे माझा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळी असेल आणि पाप नसेल नाही. इतकं समोरचं कार्य अंतःकरणामध्ये रुजावं लागतं. का गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला कार्यच आठवावं. सद्गुरूच्या कार्याची जबाबदारी तुम्ही गेले तरी कोणाच्या तरी खांदा बघून तुम्ही ती जबाबदारी टाकली आणि मग तिथून काढता पाय घेतला, तोपर्यंत नाही घेतला. त्याला म्हणायचं कृपाळू, त्याला म्हणायचं सज्जन, आणि त्याला म्हणायचं संतजन. आणि म्हणून असे संतजन आमच्या जीवनात आले ना, हे आमचं भाग्य. कधीच होतं माहित नाही. कोण पुण्यफळ आले आजी देखील पावले, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळी दिना. कोण हा लाभ काळ दिनाजीचा मंगळ, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळले दिना. तुका म्हणे धावा लाभ का विठ्ठला, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळले दिना. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं चालणी घ्यायची का माऊलीचं सूचना पण अजून माझी वेळच संपली नाही. मला 10 मिनिट. हरी विठाला 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 एकदा सगळ्यांनी बाबांच्या आवडीचं भजन, एकदा सगळ्यांनी महिला मंडळीने नामदेव आणि पुरुष मंडळीने मोठ्या प्रेमाने आता भजनाला टाळाटाळ करायची. म्हणा नामदेव सोपान काका, 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 नामदेव सोपान काका. रात्रीचं जेवण जास्त झालं का कमी झालंय मला काही कळलं, पण आवाज मात्र इथून यायला पाहिजे होता. इथून आला या काही इथून काढा बरं. नामदेव सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली कटकट वाकडी कानिट देवदानी साळोखी मंजुळ बोलत श्रीवाणी शिकविता धनी वेगळाची. म्हणून समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबानंद यांच्या कृपेनं जेवढी बुद्धी दिली त्यांच्याच कृपेनं बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणे तुम्ही रेल्वेवरी मग मग हरी उपेक्षिना. आणि म्हणून उठू नका
आपली नियोजित वेळ संपली. सुंदर अशा प्रकारे हे सर्व आमचे बालगोपाळ मंडळी या ठिकाणी कीर्तनाला साथ करतायत, म्हणून आमच्या माऊली महाराजांना मी खूप खूप धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी बालगोपाळ मंडळी सर्वांचा आभार. सर्व गायक मुलीजनांना सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय सद्गुरुवर्या वृषालीताई महाराज गायकवाड आई साहेब, आदरणीय आप्पा, आदरणीय आमचे हिम्मत बाबा, आदरणीय आमचे हरिभाऊ महाराज प्रकाश साहेब, रावसाहेब बाबा आणि सर्व महात्म्यांच्या चरणी झालेली सेवा वापुष्प म्हणून समर्पित करतो. चालता चालता बोलता बोलता काही अनुचित बोलणं झालं असेल माझे मला परत करा. संत समाजशास्त्र समज एखाद दोन शब्दाचं बोलणं झालं असेल आपण विचार करताना अशी अपेक्षा व्यक्त करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.